हाय विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत विज्ञान भाग पहिला इयत्ता 10वी याच्यामधील 8वा लेसन धातू विज्ञान. धातू विज्ञान म्हणजेच मेटलर्जी. आपण पूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं की धातू आणि अधातू म्हणजे नक्की काय असतं. धातूंचे भौतिक गुणधर्म, त्याचप्रमाणे अधातूंचे भौतिक गुणधर्म सुद्धा आपण पाहिले. म्हणजे धातूंना चकाकी असते किंवा अधातूंना चकाकी नसते. धातूंकडे वर्धनीयता किंवा आपलं तन्यता ह्या प्रॉपर्टी असतात, त्या प्रॉपर्टी अधातूंकडे नसतात. आणि इतर अनेक प्रॉपर्टीज आपण धातू आणि अधातूंच्या बाबतीत पहिल्या सेशन मध्ये पाहिल्या. आता आपण एक एक सेशन करत पुढे जाऊन शेवटी पाहणार आहोत की धातूंचं निष्कर्षण कसं केलं जातं. म्हणजे धातू फॅक्टरीमध्ये तयार कसा केला जातो किंवा त्याचा कमर्शियल उपयोगासाठी त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी धातूंच्या नक्की केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत यावर आपण जास्त भर देणार आहोत. चला तर मग पाहूया धातू विज्ञान मध्ये कशा प्रकारे धातू केमिकल प्रॉपर्टीज दाखवत असतात ते पाहायला. इथे पहा धातूंची अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये आपण पाण्याबरोबर आणि ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया पाहिली होती. इथे आता आपण अम्लाबरोबर. आता अम्ल म्हणजे कोण? HCl किंवा H2SO4 किंवा HNO3 ही अम्ल म्हणजे काय? तर पाण्यात टाकल्यानंतर त्यांचं विचरण होतं, म्हणजे डिसोसिएशन होतं. त्याच्यापासून जास्त प्रमाणात H+ आयन निघतात, त्यांना आपण ऍसिड असं म्हणतो. तर त्या ऍसिड बरोबर धातूंची अभिक्रिया आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, फेरस म्हणजे आयन व झेडेन म्हणजे झिंक यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे त्या धातूंचे सल्फेट म्हणजे H2SO4 जर तयार केली, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर जर रिएक्शन केली तर धातूंचे सल्फेट मिळतात. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केली म्हणजे HCl बरोबर केली तर जे क्लोराईड क्षार कसे तयार होतात आणि त्याच्यातून हायड्रोजन वायू कशा प्रकारे मुक्त होतो तो आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि H2SO4 बरोबर धातूंची अभिक्रिया. इथे पहा धातूंची क्रियाशीलता पुढील प्रमाणे असते. आता ही क्रियाशीलता पाहण्यासाठी आपल्याला एक रिएक्टिव्हिटी सिरीज सुद्धा बघायची आहे. त्याच्यापूर्वी आपण ह्या 4 धातूंमध्ये जर विचार केला तर मॅग्नेशियम हा ॲल्युमिनियम पेक्षा रिएक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम झिंक पेक्षा रिएक्टिव्ह आहे आणि झिंक फेरस पेक्षा रिएक्टिव्ह आहे, म्हणजे आयन पेक्षा रिएक्टिव्ह आहे. मॅग्नेशियम हा सॉलिड स्टेट मध्ये घेऊन त्याच्यावर जर HCl ची अभिक्रिया केली तर MgCl2 हा क्षार तयार होतो, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो, ॲक्वियस जलीय द्रावण तयार होतं आणि H2 गॅस याच्यातून मुक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर काउंट केलं तर दोन्ही साईडला बघा Mg लेफ्ट हँड साईडला 1 आहे, राईट हँड साईडला 1 आहे. इथे HCl मध्ये Cl2 आहेत आणि MgCl2 मध्ये Cl2 आहेत. H2 गॅस लेफ्ट हँड साईडला 2 दिसत आहेत आणि राईट हँड साईडला सुद्धा 2 दिसतात, म्हणजे ही रिएक्शन बॅलन्स आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम बरोबर रिएक्शन करताना 6HCl आणि 2AlCl3 आणि 3H2 गॅस मुक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा ज्या रिएक्शन पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वांटिटीमध्ये आपल्याला HCl घेतलेला दिसतंय आणि रिएक्शन मध्ये आपण म्हणतो मॅग्नेशियम क्लोराईड तयार झाला, त्याच्यानंतर बोलतोय ॲल्युमिनियम क्लोराईड तयार झाला, फेरिक क्लोराईड तयार झाला, झिंक क्लोराईड तयार झाला. हे सर्व एकाच फॅमिली मधले आहेत. पण हे सगळं जे आहे यांच्याबरोबर जे Cl3 चे किंवा Cl चे जे मॉलिक्युल्स लागतात ते कशा प्रकारे किंवा H2 गॅस कशा प्रकारे तयार होतं तर ते व्हॅलन्सीवर अवलंबून असतं. आणि त्यांचं व्हॅलन्सी कशावर अवलंबून असते तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनवर. त्याप्रमाणे एलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. म्हणजे याचा अर्थ हा 3 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आणि म्हणून 3 क्लोरीन त्याला यावे लागतात त्याच्यासोबत. याचं कारण एका क्लोरीनला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 3H2 म्हणजे गॅस मुक्त होतं, हायड्रोजन गॅस. फेरस बरोबर 2HCl ची अभिक्रिया झाली की FeCl2 आणि H2 गॅस. इथे सुद्धा आपण 2 मॉलिक्युल HCl जे घेतलेत हे 2 किंवा 6 मॉलिक्युल्स का घेतो तर आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायची असते आणि त्याच्यासाठी आपण त्याला त्या होल नंबरनी मल्टिप्लाय करतो. झिंक बरोबर जेव्हा HCl ची अभिक्रिया होते तेव्हा ZnCl2. आता Fe, Zn हे दोन्ही ट्रान्झिशन मेटल्स आहेत. आपण जर आवर्त सारणी पाहिली तर D ब्लॉक मध्ये आपल्याला हे एलिमेंट दिसतात. मॅग्नेशियम हा धातू आहे, ॲल्युमिनियम हा सुद्धा धातू आहे आणि तो आपल्याला P ब्लॉक मध्ये किंवा P ब्लॉक मध्ये आपल्याला तो मिळतो. म्हणजे यांची व्हॅलन्सी असते. जे ट्रान्झिशन मेटल्स असतात ते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ते ऑक्सिडेशन स्टेट कशा प्रकारे दाखवतात ते आपल्याला पुढील इयत्तामध्ये पाहायचं आहे. तुर्तास लक्षात घ्या, धातूंची जेव्हा अम्लांबरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्यांचे क्षार तयार होतात. इथे आपण HCl बरोबर अभिक्रिया बघितलेल्या आहेत आणि क्लोराईड क्षार तयार केलेले आहेत. आणि याच्यातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस मुक्त होतो.
इथे पहा धातूंची अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आपण मागील प्रकरणामध्ये धातूंची अम्लावर होणारी अभिक्रिया पाहिली आहे. सर्व धातू समान अभिक्रियाशील असतात का, तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं आहे, कारण रिएक्टिव्हिटी प्रत्येक धातूची वेगवेगळी असते. आणि त्याचप्रमाणे आपण इथे ॲल्युमिनियम जे आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, झिंक व फेरस यांची अभिक्रिया झाल्यानंतर इथे बघा आपल्याला प्रयोगामध्ये दिसतंय की तिथे जो हायड्रोजन गॅस मुक्त होणारा गॅस नक्की कोणता आहे ते चेक केलं जातं. आणि ते पॉप साऊंड आला म्हणजे हा पॉप असा साऊंड करून काय करतो, पेट घेतो आणि त्याच्यामुळे ही टेस्ट फक्त आणि फक्त कोणाची आहे तर हायड्रोजन गॅसची. म्हणजे धातूंच्या अम्लाबरोबरच्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन गॅस मुक्त होतो हे इथे सिद्ध होतं. इथे पहा धातूंची नायट्रिक अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता नायट्रिक अम्ल म्हणजे कोण, तर HNO3, हायड्रोजन, नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन. धातूंची नायट्रिक अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. जसं हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया होऊन क्लोराईड क्षार तयार झाले. त्याचप्रमाणे नायट्रिक अम्लाबरोबर विद्यार्थी मित्रांनो या धातूंची अभिक्रिया होऊन नायट्रेटचे क्षार तयार होतात आणि नायट्रिक अम्लाच्या सहतीनुसार विविध ऑक्साइड्स तयार होतात. लक्षात ठेवा याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, नायट्रिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं की ऑक्साइड्स कशा प्रकारचे तयार होतील. इथे पहा कॉपर आणि 4HNO3 यांची अभिक्रियेचे सहत म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरलेला आहे. त्याच्यातून Cu कॉपर नायट्रेट तयार होऊन 2NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो आणि H2O तयार होतो. त्याचप्रमाणे खाली आपण बघितलं रिएक्शन, त्याच्यामध्ये 8HNO3 वापरलेले आहेत. डायल्यूट नायट्रिक ऍसिड वापरलेला असल्यामुळे 3Cu आणि 8HNO3 याच्यामध्ये आपल्याला मिळतो 3CuNO3/2 म्हणजे कॉपर नायट्रेट तयार होतो आणि नायट्रस ऑक्साईड तयार होतो. 2NO हा गॅस इथे तयार झालेला आहे. वरच्या रिएक्शन मध्ये NO2 तयार झाला होता, इथे NO तयार झालेला आहे आणि पाण्याचे 4 मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला तयार झालेले इथे दिसतात. म्हणजे याचा अर्थ नायट्रिक ऍसिड बरोबरची अभिक्रिया कोणत्याही मेटल बरोबर होताना आपण फॉर एक्झाम्पल इथे कॉपर घेतलेला आहे आणि त्याच्यामधून सहत आणि विरल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड वापरून कशा प्रकारे नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड तयार झालेला आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. आता बघूया आपण अम्लराज म्हणजे काय. अशा प्रकारचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो की अम्लराज म्हणजे काय. तर अम्लराज म्हणजे असं द्रावण की ज्याच्यामध्ये जे सोने, चांदी किंवा प्लॅटिनियम हे जे धातू आहेत, म्हणजे राजधातू जे आहेत ते त्याच्यामध्ये विरघळू शकतात. आता अम्लराज तयार कसं करतात ते आपण इथे पाहूया. अम्लराज हा अतिशय क्षरणकारी म्हणजे कोरोसिव्ह तसेच वाफाळणारा फिमिंग द्रव आहे, म्हणजे याच्यातून वाफ बाहेर येते. सोने आणि प्लॅटिनम या राजधातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. म्हणजे अम्लराज जो आहे तो सोने आणि प्लॅटिनियम या राजधातूंना विरघळवू शकतो. या राजधातू का म्हणतात, तर यांच्यावर कोणत्याही ऑक्सिजन म्हणजे कोणत्याही नॉन मेटलची म्हणजे ऑक्सिजन किंवा इतर कोणत्याही वायूंची अभिक्रिया होत नाही, म्हणून याला राजधातू असं म्हटलं जातं. आता सहत हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक अम्ल आणि सहत नायट्रिक अम्ल म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यांचं तिनास एक प्रमाण म्हणजे 3 भाग जर हायड्रोक्लोरिक ऍसिडचे घेतले तर 1 भाग आपल्याला नायट्रिक ऍसिडचा घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून हे अम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येते. आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये सोने आणि प्लॅटिनम विरघळू शकतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रवणाबरोबर होणारी अभिक्रिया आपल्याला पाहायची आहे. त्याच्यासाठी आपण बघतोय प्रयोग आणि ज्याच्यात साहित्य आहे तांब्याची तार म्हणजे कॉपर वायर घ्यायची आहे आणि लोखंडी खिळा घ्यायचा आहे. चंचुपात्रात किंवा मोठी परीक्षा नळी घेऊन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. फेरस सल्फेट FeSO4 आणि कॉपर सल्फेट CuSO4 असे 2 आपल्याला काय दिसत आहेत, 2 परीक्षा नळ्या दिसत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण जे कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं निळ्या कलरचं त्याच्यामध्ये लोखंडी खिळा घेतलेला आहे आणि जिथे फेरस सल्फेटचं द्रावण आहे FeSO4 रंगहीन द्रावण आहे तिथे आपण तांब्याची तार वापरलेली आहे. म्हणजे रिएक्टिव्हिटीनुसार कशा प्रकारे ही रिएक्शन होते त्याच्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण जर रिएक्टिव्हिटी सिरीज बघितली ती आपण पुढल्या सेशन मध्ये पाहणार आहोत की रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये जो धातू वर असतो तो धातू खालच्या धातूला रिप्लेस करतो. आता कॉपर आणि फेरस याच्यामध्ये विचार केला तर कॉपर जो आहे तो फेरसला रिप्लेस करणार आहे आणि ह्याच्यामधून निळा रंग जो आहे तो यातून जाणार आहे. बघा आता तांब्याची स्वच्छ तार आणि लोखंडी खिळा घ्या. तांब्याची तार फेरस सल्फेटच्या द्रावणात आणि लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवा. साधारणपणे 20 मिनिटे एका ठराविक काळाच्या अंतराने सतत निरीक्षण करत राहा. कोणत्या परीक्षा नळीत अभिक्रिया झालेली दिसते, अभिक्रिया झाली हे तुम्ही कसे ओळखाल किंवा अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे. बघा इथे कलर चेंज होतो आणि ती रिएक्शन कशा प्रकारे होते ते आपल्याला इथे सांगायचं आहे.
लोखंडी खेळ्यावर तुम्हाला चढलेलं तांब्याचे पूट त्यांनी दाखवलेलं आहे बघा. तुम्ही रिएक्टिव्हिटी सिरीज पाहायची आहे आणि ही रिएक्शन कशा प्रकारे होईल ते तुम्हीच सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय बघितलं, तर या सेशन मध्ये अम्लांची धातूंबरोबर होणारी अभिक्रिया आपण स्टडी केली. कशा प्रकारे हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया करून धातू आपले क्षार क्लोराईड क्षार तयार करतात, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया करून कसे सल्फेट क्षार तयार करतात, त्याचप्रमाणे नायट्रिक ऍसिड बरोबर अभिक्रिया करून ते कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट आहे याच्यावरून नायट्रोजन डायऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साइड कशा प्रकारे तयार होतो हे सुद्धा आपण याच्यात पाहिलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की रिएक्टिव्हिटी सिरीजच्या अनुसार कोणता धातू कोणाला रिप्लेस करेल, त्याच्यासाठी आपण कॉपर सल्फेट मध्ये खिळा म्हणून ठेवलेला आहे, लोखंडी खिळा, आणि फेरस सल्फेट मध्ये आपण तांब्याची तार बुडवलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही रिएक्शन कशी होते ते आपण पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की याच्यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन करू शकता. आपल्याला इथे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल, कारण आपल्याला कोणती क्वेरी असेल तर ती क्वेरी आपल्याला समजेपर्यंत आपण त्याच्याबद्दलचे प्रश्न आमच्या तज्ञ शिक्षकांना विचारू शकता. आणि आपल्याला असंख्य अशा टेस्टचा अनुभव सुद्धा इथे मिळेल. त्याचप्रमाणे उत्तरं कशी लिहायची असतात आणि क्वेश्चन्स रीड करून कशा प्रकारे आकलन करून आपल्याला आन्सर्स देऊन पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतात याविषयी सुद्धा मार्गदर्शन आम्ही आपल्या ह्या ऍपद्वारे आपल्याला करणार आहोत. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा या ऍप बद्दल माहिती देऊन आपलं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना मदत करा. आणि शिक्षणासंबंधी येणाऱ्या अडचणींबद्दल काळजी करण्याची आपल्याला इथे गरज नाही, कारण ह्या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत आणि त्याच्याबद्दलच्या क्वेरीज तुम्ही आम्हाला विचारायच्या आहेत. धन्यवाद.